जिल्ह्यात 4.5 कोटी रुपयांची कॅश पकडल्याची अफवा। जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिलेत कारवाईचे संकेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे। दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज फिरत असून त्यात 4.5 कोटी रुपयांची रक्कम मेहकरमध्ये जप्त केल्याचे म्हटले आहे। तर दुसऱ्या मेसेजमध्ये संग्रामपूर येथे रक्कम जप्त केल्याचे म्हटले आहे। शिवसेनेच्या 3 कार्यकर्त्यांना पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा उल्लेखही त्या व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आला आहे। मात्र बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले असून अशी कोणतीही घटना बुलढाणा जिल्ह्यात झाली नाही, कोणताही गुन्हा दाखल झाला नाही। व्हायरल होणारा मेसेज हा फेक असल्याचे स्पष्टीकरण देत मेसेज व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून मेसेज तयार करणाऱ्यांचा शोध सायबर सेल कडून घेण्यात येत असल्याचेही श्री कडासने यांनी सांगितले आहे। बुलढाणा जिल्ह्यात लोकसभा 2024 संदर्भात आज मतदान होत आहे। मतदारांनी निर्भयपणे येऊन मतदान करावं असं पोलीस विभागाचं आवाहन आहे। त्याचप्रमाणे एक बातमी प्रसिद्ध होते आहे सोशल मीडियावरती की मेहकरमध्ये रात्री काल 4.5 कोटी रुपये पकडले आणि त्या संदर्भात धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार यादी त्यांच्याकडे सापडलेली आहे। तशीच बातमी संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील प्रसिद्ध होते, व्हायरल होते आहे की तिथे देखील कॅश पकडली गेली आहे, धनुष्यबाणाचं चिन्ह आणि मतदार याद्या सापडल्या आहेत। एका व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे। या दोन्ही पोलीस स्टेशनला असा कुठलाही प्रकार घडलेला नाही आणि या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिले गेले आहेत। सायबर सेल त्याच्यात काम करत आहे। सगळ्यांना आवाहन आहे आणि सूचना आहे आणि वॉर्निंग आहे असं काम करणाऱ्या लोकांना की अशा मिस्चिव्स, असा खोडसाळपणा निवडणुकीच्या संदर्भात करू नये। याच्यावरती पोलीस विभागातर्फे योग्य ती कडक कारवाई केली जाईल।